आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सर आज काय बोलणार आपण इथं आमरण उपोषणासाठी बसलेले मुख्य संरक्षक कार्यालय शहरात। तो काय बोलणार सर, आज काय मागणी आहे तुमची? सर आमची मागणी अशी किंवा आमच्या बीड वन विभागामध्ये जे लेखापाल आणि वनपाल हे नियुक्त झाल्यापासून आमच्या जिल्ह्यातच कार्यरत आहेत आणि त्यांना बाहेर जिल्ह्यात पाठवण्यात यावं ही आमची म्हणजे त्यांची बदली होतीच नाही का नाही होत? ते असेच बदल्या घेते. तर किती वर्ष झाले त्यांना नियुक्ती झाल्यापासून तिथंच आमच्या जिल्ह्यामध्ये ते लोक. नियुक्ती कधी झालेली? मग त्यांना 10-20 वर्ष झालं आमच्या जिल्ह्यात तिथं एखाद्या पुन्हा एकाच ठिकाणी. तुम्हाला असं वाटतं प्रशासकीय शाखेतच? तुम्हाला असं वाटतं कोणाचं वरद हस्त आहे? हा, वरदहस्त असणारच नाही ह्यांच्या बदल्या. आता बघा, आम्हाला काल रात्री पत्र दिलं किंवा तुम्ही बसू नका म्हणून, पण त्यांनी तिकडं विभागीय वन अधिकारी यांना पत्र काढले. गट क च्या बदल्या ह्या इथंच करावं लागतात, ह्यांनीच करायच्यात. त्या ह्यांनी 22 तारखेला एक मिटिंग घेतली होती, तरी त्यांनी तिकडं खाली पत्र दिलं किंवा तुम्ही तिकडल्या स्तरावरून कळवा म्हणून. मग आम्हाला ते काय कळवणार? आम्ही इथं बसलो, त्यांच्याकडेच अधिकार आहेत बदल्या करण्याचे, तरी पण त्यांनी काय त्यांचं म्हणणं काय किंवा तुम्ही उठा. मग आम्ही उठणार नाहीत, बदल्या होत नाही तोपर्यंत. तुम्हाला असं वाटतंय गेंड्याची कातडीचे अधिकारी आहे 100% गेंड्याची कातडी आलेली आणि यांच्यावर काही असं फरक पडणार नाही? बंधन नाही, काहीच नाही. ह्यांचा सगळा मनमानी कारभार चालू आहे. अच्छा, हे पाण्या पावसात तुमचं बसण्याचं कारण म्हणजे काय? की आमचं म्हणणं आहे किंवा जर एखादा बाहेरचा कर्मचारी जर समजा आता एखादा कर्मचारी जर तिकडे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काम करत असेल आदिवासी क्षेत्रात, तर त्यांना इथं कधीतरी यायला चान्स असावा आमच्या बीडमध्ये. त्यांचीच का जहागिरी आहे का आमच्या बीडमध्ये? अच्छा, असं आमचं मत आहे. शेवटचा एक प्रश्न आहे, तुमची मागणी मान्य न झाला तुमचे पुढचे पाऊल कोणते? आमचा असंच आमरण उपोषण चालू असणार. चालू आहे. नंतर यांच्या विरोधामध्ये मी यांना बोललो, पण यांच्या विरोधामध्ये मी नागपूर, यांचं मेन झोनल नागपूर आहे हेड ऑफिस. तर त्या ठिकाणी यांच्या विरोधात मी आंदोलन करणार.